हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? बेसलाईन टेस्टिंग मीन्स वॉट, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत, पुन्हा त्याचे इम्पॉर्टन्ट्स बघितले. बरोबर. नेक्स्ट आपण काय बघितलं? टेस्ट केस स्पेसिफिकेशन बघितलं. त्याच्यामध्ये पुन्हा आपण बघितलं त्याचे रिझन्स कोणकोणते आहेत टेस्ट केस स्पेसिफिकेशनचे. टेस्ट केस स्पेसिफिकेशनचे आयडेंटिफायर्स कोण कोण आहेत याचा इन डिटेल्ड स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेला आहे, राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो आहे एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस. ओके, हे लेक्चर जे असणार आहे ते थर्ड चॅप्टरचं लास्ट लेक्चर असणार आहे. सो एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस म्हणजे काय? तर देअर इज नीड टू एक्झिक्यूट the generated test cases at the appropriate times during a project. आता एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट बनवत असतो त्याच्यामध्ये ज्या काही आपण नंबर ऑफ टेस्ट केसेस जनरेट केलेले आहेत त्यांचे एक्झिक्युशन करणं गरजेचं असतं, बरोबर. पण ते एक्झिक्युशन विदिन द ॲप्रोप्रिएट टाईम करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, बरोबर. म्हणजे ॲप्रोप्रिएट टाईममध्ये ज्या काही नंबर ऑफ जनरेटेड टेस्ट केसेस आहेत त्यांचे एक्झिक्युशन कंप्लीट करणं गरजेचं असतं. ओके, आता एक्झाम्पल बघूया. त्यासाठी आपण टेस्ट केसेस विच आर रिलेटेड टू स्मोक टेस्ट मे बी रन एव्हरी डे. द एक्झिक्युशन ऑफ सिस्टीम टेस्टिंग टेस्ट केस मस्ट बी ड्युरिंग सिस्टीम टेस्टिंग. म्हणजे काय? सपोज आता नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत ज्या स्मोक टेस्टशी रिलेटेड आहेत, त्या एव्हरी डे काय होतात? एक्झिक्यूट होतात, रन होतात, बरोबर. तर दी एक्झिक्युशन ऑफ अ सिस्टीम, जेव्हा आपण त्या सिस्टीमचं एक्झिक्युशन करत असतो त्यावेळी ते कधी होतं? ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या रन किंवा एक्झिक्यूट कधी होतात? तर त्या ड्युरिंग सिस्टीम टेस्टिंग, जेव्हा सिस्टीमचं टेस्टिंग परफॉर्म होतं त्यावेळी ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या एक्झिक्यूट होतात, बरोबर. ॲज द एक्झिक्युशन of test cases is during a test cycle, the defect repository is updated. जेव्हा आपण त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करत असतो त्या जर आपण टेस्ट सायकलच्या दरम्यान, जेव्हा ड्युरिंग दी टेस्ट सायकल परफॉर्म होत असते त्यावेळी जर त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्या तर अशा वेळी काय होतं तिथं? तर डिफेक्ट रिपोजिटरी अपडेट होते. काय होतं त्यावेळी? डिफेक्ट रिपोजिटरी अपडेट होते आणि न्यूली एन्काउंटर्ड डिफेक्ट काय होतात? फाइंड आउट होतात. जेव्हा जे अनकवर्ड झालेला असतोय ना डेटा, जेव्हा टेस्ट केसेस परफॉर्म करत असताना, करंट टेस्ट केसेस एक्झिक्यूट होत असताना जो काही अनकवर्ड झालेला डेटा असतोय त्यामध्ये काय होतात? न्यूली डिफेक्ट एन्काउंटर्ड केले जातात. लक्षात येतंय? फाईन. मी आता तुम्हाला सांगते डिफेक्ट रिपोजिटरी म्हणजे काय सांगा बरं. तर इट कन्सिस्ट ऑफ all the data regarding defects which have been uncovered by testing. आता डिफेक्ट रिपोजिटरीमध्ये काय असतं ॲक्च्युली? असा डेटा जो काय असतोय डिफेक्टशी रिलेटेड असतोय, असा सगळा डेटा जो डिफेक्टशी रिलेटेड असतोय, जो टेस्टिंग परफॉर्म करत असताना अनकवर्ड असतोय, अनकवर्ड झालेला असतोय. ओके, कवर झालेला नाही टेस्ट परफॉर्म करत असताना, असा डिफेक्टशी रिलेटेड सगळा काही डेटा काय असतो? डिफेक्ट रिपोजिटरीमध्ये कन्सिस्ट केलेला असतो. लक्षात येतंय का? एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस म्हणजे काय? मी पुन्हा एकदा सांगते. एक्झिक्युटिंग टेस्ट केस परफॉर्म करत असताना ॲप्रोप्रिएट टायमिंगमध्ये ज्या काही आपण जनरेट केलेल्या नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या एक्झिक्यूट करणं गरजेचं असतं. लक्षात येते का? आता ह्याच्यामध्ये डिफेक्ट रिपोजिटरी म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय कन्सिस्ट असतं? तर सगळा डेटा, ऑल दी डेटा जो काय असतो रिगार्डिंग दी डिफेक्ट्स, डिफेक्टशी काय असतोय? रिगार्डिंग असतोय. जो टेस्टिंग आपण परफॉर्म करतोय त्यावेळी काय असतोय? अनकवर्ड असतोय. लक्षात येते का? दॅट इज नथिंग बट एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस. आता ह्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली लक्षात येईल. कारण जेव्हा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काय विचारतात? प्रॉब्लेम्सच विचारतात. म्हणजे आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवेन त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, ह्याचा काही थेरॉटिकल पार्ट विचारत नाही. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले बघा. प्रिपेअर 6 टेस्ट केसेस फॉर ॲडमिशन फॉर्म फॉर कॉलेज ॲडमिशन. म्हणजे काय?
6 टेस्ट केसेस तुम्ही तयार करायचे आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः आत्ता मी ज्या दिलेल्या आहेत त्याच केल्या पाहिजेत असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुद्धा टेस्ट केसेस जनरेट करू शकताय. आता ते कशासाठी पाहिजे आहेत? जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, आफ्टर 10th तुम्ही 11-12th ला ऍडमिशन घेणार आहे किंवा डिप्लोमाला ऍडमिशन घेणार आहे सपोज, तर कॉलेजला ऍडमिशन घेत असताना जो काही ऍडमिशन फॉर्म तुम्ही तयार करताय ना, त्या ऍडमिशन फॉर्मसाठी काय करायचे, नंबर ऑफ टेस्ट केसेस तयार करायचे. त्यातील आता मी काही तयार केलेले आहेत. तुम्हाला क्वेश्चनमध्ये टोटल 6 टेस्ट केसेस तयार करायला लावलेले आहेत. ओके, मग आता मी तयार केलेले आहेत त्या सोडून सुद्धा तुम्ही सुद्धा स्वतःच्या अशा 6 टेस्ट केसेस तयार करू शकता. आता कॉलेज ऍडमिशनचा फॉर्म तयार करण्यासाठीच्या टेस्ट केसेस आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय येणार, तुमचं नेम तरी फुलफिल करा येणार, बरोबर. आता त्याच्यासाठी कोणकोणते कॉलम येणार? पहिला कॉलम येणार तो आहे टेस्ट केस आय डी. म्हणजे कुठली टेस्ट केस तुम्ही तयार करणार आहे ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, टोटल 6 करायचे. मग त्या प्रत्येक टेस्ट केसला काय करायचं, पर्टिक्युलर असा त्याचा आय डी असाइन करायचा. म्हणून फर्स्ट कॉलम आहे टेस्ट केस आय डी. नेक्स्ट आहे तो आहे टेस्ट केस ऑब्जेक्टिव्स. म्हणजे तुम्ही कोणकोणत्या फील्डसाठी करणार आहे, नेमसाठी, फोनसाठी, ब्रांचसाठी, व्हॉटेवर, फीसाठी जे काही करणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत ना, त्या पर्टिक्युलर फील्डसाठी करणार आहे. म्हणून टेस्ट केस ऑब्जेक्टिव्ह हा सेकंड कॉलम येणार. नेक्स्ट कॉलम आहे तो आहे इनपुट डेटा. म्हणजे तुम्ही जो काही इनपुट करणार ना डेटा तो. नेक्स्ट कॉलम असणार आहे तुम्ही इनपुट केल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय आला पाहिजे तो कॉलम येणार. ओके, पण तुम्ही जे काही इनपुट टाईप केलेला आहे त्याच्यावरच डिपेंड असणार ना ॲक्च्युअल रिझल्ट. म्हणजे तुम्ही काय टाईप केले त्याच्यावरून मला आउटपुट मिळणार, पण माझ्या मनात असणार की ॲक्च्युअली त्यांचा असं पाहिजे रिझल्ट. म्हणून तुम्ही इनपुट डेटा दिल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय असणार, आमच्याकडून काय एक्सपेक्टेशन्स असणार कॉलेजकडून की हा रिझल्ट मिळाला पाहिजे. पण तुम्ही जर इनपुट वेगळंच दिलं असेल तर ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट काय येणार, त्यासाठी एक सेकंड कॉलम असणार. आणि आफ्टर कम्प्लिशन काय स्टेटस असणार त्याच्यासाठी एक लास्ट कॉलम. असे टोटल तुम्हाला काय होणार, 6 कॉलम येणार. ओके, तर आता आपण बघूया पहिली टेस्ट केस बघूया. TC1 म्हणजे पहिली टेस्ट केस, बरोबर. आता पहिली टेस्ट केस कशासाठी, तर नेम या फील्डसाठी. हे करत असताना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एखादा ॲडमिशन फॉर्म आणा. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय असतं ते लक्षात येईल. तुमचं नेम असतं, त्याच्यानंतर काय असतं, फोन नंबर असतो, त्याच्यानंतर तुमची ब्रांच असते, त्याच्यानंतर तुमचे 10th मार्क्स असतात, त्याच्यानंतर तुमची कास्ट असते, बरोबर. आता ह्याचं व्हॅलिडेशन कसं करायचं, ह्यांचं टेस्ट केसेस एक्झिक्युशन कशा कंप्लीट करायचं, तर पहिली फील्ड बघूया आपण, नेमसाठी घेऊया. ओके, टेस्ट केस फर्स्ट घेतली मी नेम ह्या फील्डसाठी. तर नेम हे कसं पण असू शकते, एनी अल्फाबेट असू शकते, बरोबर. मग इनपुट डेटा तुम्ही काय देणार, एनी नेम. मग A to Z मध्ये तुम्ही काही सुद्धा तुमचं नेम देऊ शकता. मग इनपुट डेटामध्ये स्टुडंट काय देणार, एनी नेम देणार, बरोबर. नेक्स्ट एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार, काही पण नेम असू शकते. कोणाचं काय नेम असेल सांगता येतंय का, कोणाचं पण नाव काही पण असू शकते, बरोबर. मग कोणतंही अल्फाबेट आलं, अल्फाबेटमध्ये वर्ड आला की तो काय होणार, सिस्टीम ॲक्सेप्ट करणार. सो इट शुड ॲक्सेप्ट दी नेम. एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, इट शुड ॲक्सेप्ट दी नेम, बरोबर. हा एक्सपेक्टेड रिझल्ट येणार. ॲक्च्युअल रिझल्ट काय येणार, द नेम इज ॲक्सेप्टेड, बरोबर. का, कारण कोणतंही नेम असू शकते अल्फाबेटमध्ये, बरोबर. मग स्टेटस काय येणार, पास. म्हणजे ही टेस्ट केस काय झाली, एक्झिक्यूट झाली व्यवस्थित, बरोबर. त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं. नेक्स्ट मी घेतलं फोनसाठी. ओके, नेक्स्ट फील्ड मी काय घेतली, फोनसाठी. आता त्यावेळी सपोज मोबाईलचा नंबर हा कंपल्सरी काय असतो, 10 डिजिट्सचा असतो, राईट. जर चुकून एखाद्यानं इनपुट डेटामध्ये लेस दॅन 10 डिजिट नंबर दिले, 10पेक्षा कमी नंबर दिले, तर सिस्टीम ते ॲक्सेप्ट करेल का, नाही करणार. मग तसा तो मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे, बरोबर. हे आहे एक्झिक्युशन ऑफ टेस्ट केसेस. आता फोनसाठी सपोज एखाद्या स्टुडंटनं इनपुट डेटा देताना मला दिला काय असा दिला, तर लेस दॅन 10 डिजिट्स दिला, 10 नंबर्सपेक्षा कमी असलेला मोबाईल नंबर त्यानं टाईप केला. तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, प्लीज एंटर दी व्हॅलिड फोन नंबर. येतोय ना तुम्हाला मेसेज मोबाईलवर, किंवा एखादं तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताय ऑनलाईन त्यावेळी तुम्हाला मेसेज येतोय का, प्लीज एंटर दी व्हॅलिड फोन नंबर. त्यावेळी एकतर तुमचा नंबर जो आहे मोबाईल नंबर तो 10पेक्षा कमी तरी झालेला असतो किंवा 10पेक्षा जास्त. एक्झॅक्ट 10 असेल तर तो काय करतो, ॲक्सेप्ट करतो. आणि जर नसेल तर तो काय मेसेज दाखवतो, प्लीज एंटर दी
व्हॅलिड फोन नंबर. बरोबर. मग त्यावेळी ॲक्च्युअल रिझल्ट पण काय होणार, तो सुद्धा काय करणार, एरर मेसेज दाखवणार. म्हणजेच जर तुम्ही फोन ह्या फील्डसाठी घेतला टेस्ट केस सेकंड आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही लेस दॅन 10 डिजिट नंबर्स ॲड केला तर एक्सपेक्टेड रिझल्ट तो ॲक्सेप्ट करेल का, नाही करणार. आणि ॲक्च्युअल रिझल्टमध्ये पण काय येणार, तो मेसेज डिस्प्ले होणार. ओके. म्हणजे ह्या टेस्ट केसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं का, झालं. मग ह्याचं स्टेटस काय येणार, पास. कारण का त्याचं स्टेटस पास येणार, कारण त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालंय. तुम्ही रॉंग इनपुट दिल्यानंतर त्याने मेसेज दाखवला ना तुम्हाला की तुम्ही टाईप केलेलं इनपुट डेटा जो आहे तो रॉंग आहे. म्हणजे त्यांना करेक्ट वर्किंग झालं परफॉर्म त्याचं, म्हणून त्याचं स्टेटस काय येणार, पास. नेक्स्ट पुन्हा थर्ड टेस्ट केस घेतली, ती पुन्हा मी फोन फील्डसाठीच घेतली. आता सपोज एखाद्यानं फोन ह्या फील्डमध्ये चुकून अल्फाबेट टाईप केलं, ए टू झेड ह्या अल्फाबेटमध्ये हे अल्फाबेट्स टाईप केले इनपुट डेटामध्ये फोन ह्या फील्डसाठी, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, तर हा काय असणार, तो एरर मेसेज डिस्प्ले करणार. काय की ओनली नंबर्स आर ॲक्सेप्टेड, फक्त इथं काय केले जातात, नंबर्स ॲक्सेप्ट केले जातात. असा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे, म्हणजे असा रिझल्ट यायला पाहिजे. मग ॲक्च्युअल रिझल्ट तसाच आला का, तर तसाच आला. एरर मेसेज काय आला, ओनली नंबर्स आर ॲक्सेप्टेड. बरोबर. असा आज ज्यावेळी मेसेज येईल त्यावेळी ही जी काही असणार आहे पण टेस्ट केस परफॉर्म केलेली ती बरोबर असणार आहे काय, ऑफकोर्स बरोबर असणार आहे. कारण फोन ह्या फील्डमध्ये फक्त नंबरच ॲक्सेप्ट केले जातात. आणि जर तुम्ही अल्फाबेट टाकला तर तुम्हाला ती सिस्टीम किंवा ते पर्टिक्युलर वेबसाईट आहे ती तुम्हाला मेसेज डिस्प्ले करते ना की हा तुम्ही इथं अल्फाबेट्स नाही चालणार, ओनली नंबर्स आर ॲक्सेप्टेड. हा ज्यावेळी ती मेसेज दाखवते त्यावेळी ती काय टेस्ट केस एक्झिक्यूट करेक्ट झाली असं आपण म्हणू शकतो. जर त्या कंडिशनमध्ये त्यांनी जर मेसेज दाखवला नसता, एरर मेसेज दाखवला नसता, तर काय म्हटलं असतं, ही टेस्ट केस फेल झाली असं आपण म्हटलं असतं. पण ह्या केसमध्ये दाखवला ना त्यानं मेसेज की ओनली नंबर्स आर ॲक्सेप्टेड, सो ह्याचा स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येते सर्वांना. ओके. अशा आपण ह्या 3 टेस्ट केसेस परफॉर्म केलेत. आणखीन 3 नेक्स्ट केसेस बघूया, कारण टोटल 6 टेस्ट केसेस त्यांनी आपल्याला तयार करायला सांगितलेत ना कॉलेज ॲडमिशन फॉर्मसाठी. सो नेक्स्ट फील्ड घेऊया आपण SSC पर्सेंटेज. तर SSC पर्सेंटेज ह्या फील्डमध्ये काय केलं जातं, इनपुट डेटा ऑफकोर्स नंबर्स पाहिजेत. बरोबर. तर नंबर्स टाईप केल्यानंतर ते एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार, तो इनपुट डेटामध्ये तुम्ही एनी नंबर टर्म टाईप करू शकता. सपोज मी इथं 65 घेतला तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, इट शुड ॲक्सेप्ट, त्यानं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मग ॲक्च्युअल रिझल्ट काय आला, इट ॲक्सेप्टेड, म्हणजे त्यानं ॲक्सेप्ट केलं. बरोबर. म्हणजे त्याचं जे काय वर्किंग जे आहे टेस्ट केसचं एक्झिक्युशन जे आहे कंप्लीट झालेलं ते व्यवस्थित झालेलं आहे. सो त्याचा स्टेटस काय येणार, पास येणार. आता पुन्हा मी SSC पर्सेंटेजसाठीच घेतलं आणि तिथं पर्सेंटेज 30 घातले, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल का, नाही. कारण त्याचं क्रायटेरिया काय असणार, मिनिमम मार्क्स किती पाहिजेत, 50% पाहिजेत. राईट सर. सो तिथं तुम्ही 30% दिला तर ते ॲक्सेप्ट करणार का, नाही. सो एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, इट शुड नॉट एक्सपेक्ट, शुड गिव्ह एरर मेसेज. तो काय देणार, एरर मेसेज देणार. का, कारण तुम्ही इनपुट देताना काय केले, बिलो 50 दिले. कारण काहीतरी क्रायटेरिया असतो ना प्रत्येक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. ऑफकोर्स तसाच इथं तो काय करतो, तुम्हाला एरर मेसेज डिस्प्ले करतो. आता ह्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं का व्यवस्थित, ही टेस्ट केस एक्झिक्यूट झाली किंवा रन झाली का व्यवस्थित झाली, तर त्याचा स्टेटस त्यावेळी काय येणार, पास येणार. लक्षात येते का. आता 6th मी काय घेतली फील्ड, ती घेतली ॲड्रेसची. आता ॲड्रेस कसाही असू शकते, कोण घर नंबर वॉर्ड नंबर घालू शकते, म्हणजे त्याच्यात नंबर्स पण आले. पुन्हा ॲड्रेस द्यायचा म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये अल्फाबेट पण येणार. सो एनी कॅरेक्टर येणार त्याच्यामध्ये. बरोबर. मग इनपुट डेटामध्ये काय येणार, एनी कॅरेक्टर येणार. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय असणार आहे, ऑफकोर्स तो काही ॲड्रेस असेल, जो काही ॲड्रेस असेल तो काय करणार, इट शुड ॲक्सेप्ट करणार. मग ॲक्च्युअल रिझल्ट पण काय डिस्प्ले होणार, इट ॲक्सेप्टेड. मग हेचं एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येते का. अशा मी टोटल 6 टेस्ट केसेस तयार केलेले आहेत कॉलेज ॲडमिशनच्या ॲडमिशन फॉर्मसाठी. मग तुम्ही याच्यामध्ये पुन्हा त्यांच्या ब्रांचसाठी घेऊ शकताय किंवा त्यांच्या कास्ट ह्या फील्डसाठी घेऊ शकताय. अशा नंबर ऑफ तुम्ही टेस्ट केसेस परफॉर्म करू शकताय. लक्षात येतंय का. आहे तुम्हाला एक्झाम, जेव्हा तुमची एक्झाम असते ना त्यावेळी क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसा विचारला जातो, तर प्रिपेअर 6 टेस्ट केसेस, 4 मार्क्ससाठी विचारला जातो हा क्वेश्चन. तर त्यामध्ये काय होतं, टेस्ट केसेस तयार करा
कशासाठी? तर काय जे काही रिझन असेल ते दिलं जातं. ॲडमिशन फॉर्म तयार करायचे कॉलेज ॲडमिशनसाठी किंवा व्हॉट एव्हर. ओके, असं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. लक्षात येतंय? ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, ते आहे कॉजेस फॉर युजर लॉग इन फॉर्म. युजर लॉग इन फॉर्मसाठीचे कोणकोणते रिझन्स असतील? त्याच्यासाठी आणि पुन्हा टेस्ट केसेस तयार करायला लावलेत. आता एखादा युजर जेव्हा लॉग इन करणार असते तेव्हा त्याच्या फील्डमध्ये कुठलं कुठलं येणार? तुम्ही सपोज फेसबुकला किंवा एखाद्या नवीन रजिस्ट्रेशन करत आहे एखाद्या ठिकाणी, तर त्यावेळी कोणकोणत्या फील्ड असतात? आता इथं आपण बघतोय ते लॉग इन फॉर्मसाठी, म्हणजे तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय आणि लॉग इन करत आहे, त्या टेस्ट केसेसमध्ये बघायला लागले हां आपण. आता त्या टेस्ट केसेसमध्ये त्यांनी 4 टेस्ट केस तयार करायला सांगितले. तर तिथं काय विचारलं जातं? युजर नेम, पासवर्ड, सबमिट अँड कॅन्सल. बरोबर. मग ह्याच्यासाठी काय येणार? पुन्हा युजर नेम तुमचं काही पण असू शकतंय. बरोबर. युजर नेम कोण काय करू शकते? 123@ABC असं काही पण देऊ शकते ना. सो काय करणार तुम्ही? एनी इनपुट डेटा देणार. ओके. कुठलाही डेटा इनपुट दिल्यानंतर का? कारण तुम्ही ऑलरेडी रजिस्टर त्या ह्यानंच केले ना. युजर नेम तुम्ही ते घेतलाय तुम्ही. सपोज 123@ABC हे तुमचं युजर नेम असेल तर इनपुट डेटा ऑफकोर्स तुम्ही तो देणार. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार? इट शुड ॲक्सेप्ट द युजर नेम. मग ॲक्च्युअल रिझल्ट पण काय येणार? इट इज ॲक्सेप्टेड युजर नेम. बरोबर. तोच तुमचा असेल तर तो काय करणार? ॲक्च्युअल रिझल्ट पण ॲक्सेप्ट करणार. मग स्टेटस काय येणार? ह्या टेस्ट केसेसचा पास येणार. कारण युजर नेमला क्रायटेरिया नसतोय किंवा पासवर्डला पण क्रायटेरिया नसतोय की तुम्ही ह्या टाईपचाच तुमचा युजर नेम किंवा ह्यामध्ये फक्त नंबर्सच पाहिजेत किंवा ह्यामध्ये फक्त अल्फाबेट्सच पाहिजेत, अशा टर्म्स अँड कंडिशन्स असतात का? नाही. सो ऑफकोर्स पासवर्डसाठी पण तसंच येणार. आता हे 2 टाईप केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सबमिट करता, म्हणजे थर्ड टेस्ट केस आली, तर सबमिट करत असताना तिथं काय केलं जातं? तुमचा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे तो व्हॅलिड आहे की नाही ते चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर क्लिक केलं जातं. तुम्ही ज्यावेळी सबमिट ह्या बटनवर क्लिक करता त्यावेळी काय होतं? तिथं तुमचा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे तो व्हॅलिड आहे की नाही ते चेक केलं जातं. जर व्हॅलिड असेल तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय पाहिजे? इट शुड गो टू द नेक्स्ट पेज. तर काय पाहिजे? एक्सपेक्टेड रिझल्ट ते नेक्स्ट पेजला गेलं पाहिजे. जर तुमचा व्हॅलिड असेल युजर नेम आणि पासवर्ड तर ऑफकोर्स ॲक्च्युअल रिझल्ट काय होणार? इट इज गोइंग टू नेक्स्ट पेज. ते नेक्स्ट पेजला जाणारच तुमचं जर व्हॅलिड असेल तर. आणि जर व्हॅलिड नसेल तर नाही जाणार. मग तेव्हा आणि पुन्हा एरर मेसेज दाखवणार. ती एक तुमची पुन्हा टेस्ट केस तयार होऊ शकते. लक्षात येतंय? ओके. आणि लास्ट टेस्ट केस कुठली? कॅन्सल. जेव्हा तुम्ही कॅन्सल या बटनवर क्लिक करता त्यावेळी पुन्हा काय होतं? इट शुड रिमेन इन द लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड. ज्यावेळी तुम्ही कॅन्सल करता त्यावेळी तुम्हाला तिथं काय एक्सपेक्टेड रिझल्ट यायला पाहिजे की ज्या काही फील्ड आहेत युजर नेम आणि पासवर्डच्या त्या काय होतात? ब्लँक होतात. बरोबर. ज्यावेळी तुम्ही कॅन्सल करता त्यावेळी जे काही तुम्ही टाईप केलेलं असणार आहे युजर नेम आणि पासवर्ड त्यावेळी तुम्ही जर कॅन्सल केला टाईप केल्यानंतर तर त्यावेळी काय होतात? त्या फील्ड ज्या असणार आहेत त्या पर्टिक्युलर 2 फील्ड त्या काय होतात? ब्लँक होतात. बरोबर. सो एक्सपेक्टेड रिझल्ट त्यावेळी काय होणार? इट शुड रिमेन इन लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड्स. मग ॲक्च्युअल रिझल्ट पण तसाच होतो का? तर ऑफकोर्स तसाच होतो. बरोबर. सो ह्याचं स्टेटस पण काय येणार? पास येणार. लक्षात येते का? असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत जे मी तुम्हाला दिलेले आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो प्रिपेरिंग टेस्ट समरी. आता प्रिपेरिंग टेस्ट समरीमध्ये काय येणार? ॲक्च्युली याच्यात सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. ओके. सो याच्यामध्ये टेस्ट इन्सिडंट रिपोर्ट, टेस्ट समरी रिपोर्ट हे काय होतात? हे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. ओके. प्रिपेरिंग टेस्ट समरीमध्ये काय 2 मेन पॉइंट्स येणार आहेत ऑब्जेक्टिव्ह? तर ते आहेत टेस्ट इन्सिडंट रिपोर्ट आणि नेक्स्ट असणार आहे तो आहे टेस्ट समरी रिपोर्ट. आता टेस्ट इन्सिडंट रिपोर्टमध्ये काय होतं? तर a test incident report is nothing but the communication which occurs through the test cycle whenever defects are encountered. आता इन्सिडंट रिपोर्टमध्ये काय होतं? टेस्ट इन्सिडंट रिपोर्टमध्ये जेव्हा कम्युनिकेशन होत असतं, ओके, थ्रू दी टेस्ट सायकल, जेव्हा टेस्ट सायकल परफॉर्म होते, ऑकर्स होते, ओके, त्यावेळी कम्युनिकेशन होत असताना तिथं डिफेक्ट्स काय केले जातात? एन्काउंटर्ड केले जातात. ओके. सो टेस्ट इन्सिडंट रिपोर्ट इज नथिंग बट द कम्युनिकेशन. त्याचा अर्थ काय? कम्युनिकेशन जे कधी घडतं? विच ऑकर्स थ्रू दी टेस्ट सायकल. टेस्ट सायकल थ्रू काय होतं? कम्युनिकेशन केले जातं जेव्हा डिफेक्ट
एन्काउंटर्ड केले जातात त्यावेळी त्यालाच काय म्हटलं जातं, टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट. ओके, सो टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट इज अन एंट्री, ही काय आहे, एंट्री आहे, विच हॅज बीन मेड इन द करस्पॉन्डिंग डिफेक्ट रिपॉझिटरी. जे कुठं तयार होते, तर करस्पॉन्डिंग टू डिफेक्ट रिपॉझिटरी तयार होते. ओके, सो एव्हरी डिफेक्ट हॅज अ युनिक आय डी. त्यामुळे काय होतं, प्रत्येक डिफेक्टला त्याचा असा पर्टिक्युलर युनिक आय डी असतो, ज्यामुळे काय होतं, ते आयडेंटिफाय करणं, इन्सिडेंट रिपोर्टमध्ये आयडेंटिफाय करणं काय होतं, इझी होतं. लक्षात येते का? सो द टेस्ट इन्सिडेंट्स विच आर सपोज टू हॅव दी हाय इम्पॅक्ट आर हायलाइटेड इन द समरी रिपोर्ट. त्यामुळे काय केले जातात, ह्याला मेन ह्याच्यावर फोकस केलं जातं. लक्षात येते का? आता टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये आणि पुन्हा काय केलेलं आहे, टेस्ट सायकल रिपोर्ट असं सब डिवाइड केलेलं आहे. तर टेस्ट सायकल रिपोर्ट म्हणजे काय, तर टेस्ट सायकल रिपोर्ट म्हणजे इट इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग अँड रनिंग स्पेसिफिक टेस्ट इन सायकल्स, इच सायकल रेफरिंग अ युनिक बिल्ड ऑफ दी प्रोडक्ट. म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतं, प्लॅनिंग आणि रनिंग केलं जातं स्पेसिफिक अशा टेस्ट केसेसचं. जेव्हा सायकल परफॉर्म होत असते टेस्ट सायकल, त्यावेळी पर्टिक्युलर स्पेसिफिक अशा टेस्टचं काय केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि प्लस काय केलं जातं, त्यांचं एक्झिक्युशन केली जातं. त्यावेळी इच सायकल, प्रत्येक सायकल जी काही टेस्ट सायकल असणार आहे ती काय केली जाते, रेफर अ युनिक बिल्ड ऑफ दी प्रोडक्ट, त्या प्रोडक्टची युनिक असं काय केलं, ॲज अ युनिक रेफर केलं जातं. ओके, सो अ टेस्ट सायकल रिपोर्ट ॲट द एंड ऑफ इच सायकल आपल्याला काय देतं, म्हणजे त्याच्या ॲट द एंड ऑफ रिपोर्ट टेस्ट सायकलच्या आपल्याला काय काय मिळतं, तर अ समरी ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज विच हॅव बीन कॅरीड आउट ड्युरिंग दॅट सायकल. तर कशाची समरी मिळते आपल्याला, जेव्हा ही सायकल परफॉर्म करत असतो त्यावेळी ज्या काही नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या परफॉर्म केल्या जातात, त्यांचं काय मिळतं, समरी मिळते. प्लस डिफेक्ट्स विच हॅव बीन अनकवर्ड ड्युरिंग दॅट सायकल बेस्ड ऑन देअर सेव्हिरिटी ॲज वेल ॲज इम्पॅक्ट. प्लस जेव्हा त्या सायकलच्या जेव्हा ती सायकल परफॉर्म केली जात असते टेस्ट सायकल, त्यावेळी जो काही अनकवर्ड असणार आहे डेटा, त्यावेळी जे काही डिफेक्ट्स असणार आहेत बेस्ड ऑन सेव्हिरिटी ॲज वेल ॲज इम्पॅक्ट, ते पण काय केले जातं, आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन त्याच्या रिगार्डिंग पण मिळते. प्लस आणखीन काय मिळतं आपल्याला, एनी व्हेरिएशन्स एन्काउंटर्ड इन द एफर्ट ऑर शेड्यूल. काय मिळतं पुन्हा आपल्याला, एनी व्हेरिएशन्स असतील त्या एन्काउंटर्डमध्ये, एनी व्हेरिएशन्स जे एन्काउंटर झालेले असतात, कधी, तर इन एफर्ट ऑर शेड्यूल, जेव्हा शेड्यूल करत असतो त्यावेळी किंवा त्या एफर्टमध्ये जर काही व्हेरिएशन एन्काउंटर्ड झाले तर टेस्टची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळते, टेस्ट सायकल रिपोर्टच्या एंडला मिळते. लक्षात येतंय का? ओके, आणि नेक्स्ट असणार आहे तो पॉईंट असणार आहे टेस्ट समरी रिपोर्ट. आता टेस्ट समरी रिपोर्टमध्ये काय असतं, तर वन्स द प्रोसेस ऑफ टेस्टिंग इज कम्प्लिटेड, जेव्हा टेस्टिंग परफॉर्म केलं जातं तर द टेस्टिंग टीम प्रिपेअर्स व्हेरियस डॉक्युमेंट्स दॅट हेल्प टू कम्युनिकेट दी सिम्पल अँड कॉम्प्लिकेटेड ॲक्टिव्हिटीज. तर त्यावेळी काय होतं, जी काही टेस्टिंग टीम असणार आहे ती काय प्रिपेअर करते, डिफरंट टाईप्सचे डॉक्युमेंट तयार करते. कशासाठी, तर जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते सिम्पल आणि कॉम्प्लिकेटेड ॲक्टिव्हिटीजसाठी त्याची मदत व्हावी म्हणून. लक्षात येतंय का? सो टेस्ट summary report is one such a document prepared by team which offers critical details about the testing cycle as well as the status of the test result. तर टेस्ट समरी रिपोर्ट हे असं डॉक्युमेंट आहे, ते अशासाठी तयार केलं जातं टीमकडून, जेणेकरून ते काय करतं, क्रिटिकल डिटेल्स जे आहेत ते काय करतं, ऑफर करतं. कोणाबद्दल, तर टेस्टिंग सायकल ॲज वेल ॲज स्टेटस ऑफ द टेस्ट रिझल्ट. ओके, टेस्टिंग सायकल प्लस जे काही स्टेटस ऑफ द टेस्ट रिझल्ट आहे त्यांचा इन डिटेल्ड काय केलं जातं, ऑफर केलं जातं. लक्षात येते का? सो टेस्ट समरी रिपोर्ट हे काय असणार आहे, डॉक्युमेंट असणार आहे जे टीमकडून काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं आणि ते काय करतं, ऑफर करतं. लक्षात येते का? ओके, सो दॅट इज नथिंग बट टेस्ट समरी रिपोर्ट. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत, तर ॲडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट समरी रिपोर्ट्स आर
रिपोर्ट्स द करंट स्टेटस ऑफ द प्रोजेक्ट. ते काय करतं, जे प्रोजेक्टचं जे काही करंट स्टेटस असणार आहे ते रिपोर्ट करतं. नेक्स्ट, हेल्प्स मेजर द क्वालिटी ऑफ द एंड प्रोडक्ट. ते काय करतं, त्या ॲट दी एंड त्या प्रोडक्टची जी काही क्वालिटी आहे ती मेजर करण्यासाठी मदत करतं. नेक्स्ट, इट इज द फायनल डॉक्युमेंट दॅट हेल्प डिटरमाइन व्हेनेवर द सॉफ्टवेअर इज रेडी फॉर रिलीज ऑर नॉट. म्हणजेच काय, हे फायनल डॉक्युमेंट असतं जे काय करतं, डिटरमाइन करण्यासाठी ते सॉफ्टवेअर जे आहे ते रेडी आहे की नाही रिलीज होण्यासाठी, हे डिटरमाइन करण्यासाठी काय होतं, हे एक फायनल डॉक्युमेंट्स असतं. ओके. आणि इट डिलिव्हर्स नेसेसरी डिटेल्स अबाउट ईच टेस्टिंग प्रोसेस टू द क्लायंट अँड अदर स्टेक होल्डर्स ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे ते काय करतं, तर टेस्टिंग प्रोसेस जी काय आहे त्याचं इन डिटेल्ड क्लायंटला आणि जे काही त्या प्रोडक्टचे स्टेक होल्डर्स असणार आहेत त्यांना काय करतं, डिटेल्डमध्ये त्या प्रोसेसची इन्फॉर्मेशन जी काही रिक्वायर्ड असणार आहे ती प्रोव्हाइड करतं. लक्षात येतंय का? ओके, थँक्यू.